ते दाखवताना नेहमी खाली 3 बोटं ह्या मंडल काढून घ्यावे। त्यानंतर ओम तत्समर्गो देवस्य धीमहि रचितम तत्समर्गो देवस्य धीमहि रचितम तत्समर्गो देवस्य धीमहि रचितम ओम प्राणाय स्वाहा ओम पनाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदनाय स्वाहा ओम सन्मनाय स्वाहा ओम ब्रह्मतत्त्वाने स्वाहा। नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी। नेहमी लक्षात ठेवायचं की आपल्या घरात देवारा असतो तो गारगोटीचा नसावा, तर एकदम लाकडी म्हणजे सागवानीचा असावा। आपल्या केंद्रात पण हा देवारा मिळू शकतो तुम्हाला। सर्व सेवेकऱ्यांना श्री स्वामी समर्थ। तर आज आपण पूजा केलेली आहे। तर देवारा कसा असावा आणि ते कोणते देवा असावे, टाक कोणते असावे हे आपण आज बघणार आहोत। देवारा ठेवताना नेहमी ईशान्य दिशेला ठेवावा। ईशान्य दिशेला देवारा ठेवल्याने सगळं व्यवस्थित होतं। त्याचबरोबर आपल्या देवाऱ्याच्या वर एक पिरॅमिड असावे, 65 रुपयाला केंद्रात भेटतं। त्याचबरोबर मोरपीस पण असावे आणि आपल्या देवाऱ्यात नेहमी लक्षात ठेवायचं देवाचे टाक आहे ना आपण केंद्रात जाऊन विचारावे। आपल्या गोत्रानुसार आपले टाक असतात। लक्षात ठेवायचे देवाऱ्याच्या वर कोणतंही सामान नसावं। जेवढं आपल्या देवाऱ्याच्या वर सामान असेल तेवढं आपल्या डोक्यावर कर्ज वाढत जातं। त्यामुळे नेहमी देवाऱ्याच्या वरचं एकदम स्वच्छ असावं, काही त्याच्यावर ठेवू नये। घेऊया देवाऱ्याच्या पायऱ्या किती असाव्या। तर आपल्या देवाऱ्याच्या 3 पायऱ्या असाव्या। तर पहिल्या पायरीवर आपले ब्रह्मांड नायक म्हणजे श्री स्वामी समर्थ यांची स्थापना करावी। ज्यांच्याकडं मूर्ती आहे त्यांनी मूर्ती ठेवावी, ज्यांच्याकडे मूर्ती नाही त्यांनी फोटो ठेवावा। पण दोन्हीपैकी एकच ठेवावी, कारण मूर्ती तरी पाहिजे तर फोटो तरी पाहिजे। आणि त्याच्यानंतर दुसऱ्या पायरीवर आपले देवाचे टाक ठेवायचं। आता आम्हाला ज्योतिबा, भैरवनाथ आणि खंडराय आहे। त्याचबरोबर आपली कुलस्वामिनी तुळजाभवानी देवी आहे। त्यानंतर दुसऱ्या पायरीवर येतं आपल्या गणपतीच्या शेजारी कृष्णाच्या शेजारी अन्नपूर्णा असेल तर अन्नपूर्णा ठेवावी। त्याच्यानंतर हा मी नाणं ठेवलं आहे रामकृष्ण म्हणजे विठू माऊलींची मूर्ती, घंटा। आणि त्याच्यानंतर आपली पिंड आहे। पिंड कधी ठेवताना त्याचं जे तोंड असतं ते एकदम शेवट ठेवायचं, म्हणजे त्याच्या पिंडीच्या पुढं कोणताही देव नाही पाहिजे। अशी पिंड एकदम कडेला ठेवावी। त्याच्यानंतर आपल्याला जर काय दुसरं आणखीन एक्स्ट्राचे कोणाचे टाक असतील किंवा दुसरं काहीतरी देव असेल ते एकदम शेवटच्या पायरी म्हणजे 4थ्या पायरीवर ठेवावे। जसं मी पीरबाबा ठेवलाय। त्याचबरोबर त्याच्यानंतर नैवेद्य आपला असावं। रोज देवाला नैवेद्य दाखवा। नैवेद्य दाखवताना नेहमी तुळशीचं पान ठेवावं। त्यानंतर उजव्या साईडला आपलं दीप ठेवावं। त्यानंतर धूप लावावं आणि अशी जर देवारा कोणाचा खाली असेल तर खाली देवारा असला तर नेहमी रांगोळीचं काढावी। पण बघूया पूर्ण आपला देवारा कसा दिसतो। तर हा नैवेद्य आहे। आपण स्वामीनावरतून बेसनाचा लाडू ठेवलेला आहे, स्वामींची मूर्ती। आणि महत्त्वाचं लक्षात ठेवा, जेव्हा आपली पहिल्या स्वामींची मूर्ती किंवा फोटो असतो तर त्याचा जो मधला स्पेस असतो तो नेहमी मोकळा ठेवायचा असतो, कारण स्वामींना येण्या जाण्यासाठी असतो। आणि त्याच्या बाजूला आणि बाजूला देव मांडावे, टाक वगैरे सगळं। आपला फायनली असा देवारा दिसतो।